तर 2-3 दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं होतं आम्ही लग्नाला गेलो होतो आणि लग्नामध्ये ना येताना आम्ही तसे चालू होतो. मी साडी वगैरे काही घेतलीच नव्हती. म्हणून ना माझ्या जाऊबाई डायरेक्टली घरी यांच्यासाठी कपडे आणि माझ्यासाठी साडी घेऊन आल्या होत्या. तर साडी खरंच खूप छान होती. असा कलरही माझ्याकडे नव्हता. आता याचा ना मस्त असा ब्लाउज स्टिच करून ठेवते, जेणेकरून पटकन इमर्जन्सी आपल्याला साडी वेअर करता येते. आणि दक्षिण झोपेतून उठला होता, म्हणजे मी त्याला अंघोळ घालून झोपी लावलं होतं. आता सकाळी झोपू द्या किंवा मग रात्री कधीही तू उठला ना एकदम गोड गोड स्माइल देतो आणि एकदमच ऍक्टिव्ह होतो, लगेच खेळायला मोकळा. त्याचं आवरलं, त्याचे थोडेसे लाड केले आणि त्यानंतर मी माझं आवरायला घेतलं, कारण आज मम्मीकडे जायचं होतं. दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी त्यांची ते पंगत असते, म्हणून मग आमचं आवरून आम्ही लगेच निघालो. 4:30 पावणे 5च्या दरम्यान मी तिथे गेले होते. आता गेल्याच्या नंतर ना आम्हाला रिटर्नही यायचं होतं शौर्यच्या स्कूलमुळं, कारण तसंही लग्नामुळे 2-3 दिवस सुट्ट्या झाल्या होत्या. आता तिकडे गेले ना दक्ष खूप जास्त एन्जॉय करतो, त्याला खूप मस्त मस्त गोष्टी पाहायला भेटतात. त्यानंतर ना आम्ही दर्शन घ्यायला गेलो होतो मंदिरामध्ये, कारण मागच्या वेळी मी तुम्हाला दाखवलं होतं, पहा तिथं दत्ताचं मंदिर आहे. आता तो इतकं मस्त घंटी वाजवत होता ना, पण मला कॅमेरा समजला नाही की मी कसा धरलाय. आणि मस्त जेवण वगैरे झालं. मी बाकी काहीच तिथे शूट नाही केलं. मला काही आळूचे पाने घ्यायचे होते म्हणून मी ते घेतले आणि घरी आल्यावरती डायरेक्टली ब्लॉग कंटिन्यू केला. घरी यायला आम्हाला जवळपास 8 वाजले होते आणि आम्ही मस्त जेवण वगैरे सगळं करून आलो होतो. तरी सुद्धा ना मम्मीने सांबर आणि लापशी माझ्यासोबत पाठवून दिली होती. चला मग असा गेला आजचा दिवस. आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय.